तर आज आपण बनवतो आहोत घरी मार्केटसारखा त्यापेक्षाही टेस्टी असा टोमॅटो केचप। तर याची रेसिपी अगदी सिंपल आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। हाय हॅलो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करत आहे। तर आज मी बनवणार आहे टोमॅटो केचप। जो सॉस मिळतो तो सेम तसाच, त्याची टेस्ट त्यापेक्षाही खूप छान लागते। तर मी यासाठी 7 ते 8 टोमॅटो छान स्वच्छ धुवून घेतले आणि दोन भागांमध्ये कट करून घेतले। आणि त्यानंतर बघा एक पोटली बनवली। त्यामध्ये जे आपले मसाले असतात त्यामधले लवंग, काळी मिरे, लसूण, दालचिनी, तर हे सर्व मी त्या पोटली बांधून घेतलं। आणि एका पॅनमध्ये आपण जे टोमॅटो कट केलेले आहेत ते ह्या पद्धतीने त्यांना फक्त आपल्याला त्यांना सॉफ्ट करून घ्यायचं आहे। यामध्ये तुम्ही थोडं पाणीसुद्धा घालू शकता। तर ही पुटगी ठेवल्यामुळे काय होतं की आपण जे मसाले त्यामध्ये भरतो त्याचा फ्लेवर खूप छान त्या सॉसमध्ये येतो। आणि त्यानंतर आपल्याला साल काढून घ्यायची आहे। मी साल नाही काढली, डायरेक्ट जरी तुम्ही मिक्सरमध्ये फिरवलं तरी चालतं, पण मी साल काढून घेतली। आणि मग त्यानंतर बघा टोमॅटो हे पूर्ण मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आणि एका चाळणीच्या साहाय्याने पूर्ण आपल्याला हा जे मिश्रण आहे, म्हणजे जे आपण टोमॅटो बारीक करून घेतले ते पूर्ण आपल्याला गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून जी काही साल असते किंवा जी काही सीड्स असतात त्या निघून जातात। तर मी तर साल काढून घेतली होती, त्यामुळे फक्त बियाच माझ्या होत्या। आणि जो पॅन होता त्यामध्येच मग मी काय केलं की हे जे गाळलेलं मिश्रण आहे ते पॅनमध्ये काढून घेतलं। आणि ह्यामध्ये सुद्धा मी जी पोटली आपण बनवलेली होती तीच पोटली मी यामध्ये सुद्धा ठेवली। ह्याने काय होतं की जे मसाल्यांचा जो फ्लेवर आहे ना तो त्या सॉसमध्ये खूप छान पद्धतीने उतरतो। आणि बघा एक 5 मिनटं ठेवल्यानंतर, 5 मिनटं पोटली ठेवल्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि मग आपल्याला ती पोटली काढून घ्यायची। त्यानंतर बघा मी गूळ टाकला, साखरेऐवजी मी गुळाचा वापर केला, व्हिनेगर टाकलं, चवीनुसार मीठ टाकलं आणि अगदी थोडंसं तिखट टाकलं, लाल मिरची पावडर। तर तुम्ही साखरेचा वापरसुद्धा करू शकतात, पण मी इथे गुळाचा वापर केला। आणि टोमॅटो शिजवताना मी पाणी घातलं नव्हतं, त्यामुळे माझा सॉस खूप लवकर घट्ट झाला। आणि बघा असं चेक करून बघायचं आहे, तर आपला सॉस खूप छान असा तयार झालेला आहे। आपली रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की हा सॉस खूप आवडेल। तर व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आणि 7 ते 8 टोमॅटोमध्ये बघा एवढी बॉटल माझा सॉस तयार झालेला आहे। तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत, बाय।